ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या मागे पुढे फिरावं लागतं. ते घालून पाडून बोलतात. खासदाराला कार्यकर्त्या एवढा देखील सन्मान दिला जात नाही. विरोधी पक्षातील नेत्यांना भेटल्यामुळे संशय घेतला जातो. पक्ष सोडणार आहे अशी अफवा पसरवली जाते. तू आमच्यामुळे निवडून आलास, तुला 4 लोक पण ओळखत नाहीत असं म्हणत 4 चौघात अपमान केला जातो. मंडळी, असे गंभीर आरोप करत माजी खासदार आनंद परांजपे यांनी 12 वर्षांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. पण राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो असं म्हटलं जातं आणि त्याचाच प्रत्यय गुरुवारी महाराष्ट्राला आला. आनंद परांजपे यांनी गुरुवारी तडकाफडकी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन टाकला. त्याचबरोबर सरचिटणीस, प्रदेश प्रवक्ता आणि ठाणे व पालघर जिल्हा समन्वयक यासारख्या पदांचा राजीनामा देणारं पत्र त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठवलं आणि लगेचच मुंबईतील बाळासाहेब भवन येथे त्यांचा शिंदे सेनेतील पक्षप्रवेश पार पडला. खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद परांजपे यांची घरवापसी झाली. राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर परांजपे यांनी पक्ष सोडल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो. पण आनंद परांजपे यांनी अजित पवार गटाची साथ का सोडली? पक्षप्रवेशावेळी नेमकं ते काय म्हणाले आणि त्यांचा आजवरचा नाट्यमय राजकीय प्रवास कसा राहिलाय, जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आलेली आहे. त्यातच सुनेत्रा पवार यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेरचा रस्ता दाखवला. नव्या कार्यकारिणीत खासदार पार्थ पवार, जय पवारांना संधी मिळाली. एवढंच नाही तर राष्ट्रवादी पक्षाच्या आर्थिक व्यवहाराचं सगळं नियंत्रण आता पवार मायलिकांनी आपल्या हाती घेतलंय. त्यामुळे पटेल, तटकरे आणि त्यांचा एक गट सुनेत्रा पवारांवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. अशातच आमदार रोहित पवारांनी पटेल, तटकरे हे पक्षातील 22 आमदार घेऊन पुढील निवडणुकीत भाजपकडून लढणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य केलं. त्यामुळे अजित पवार गट फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात आणि नेमकं याच वेळी आता माजी खासदार आनंद परांजपे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. परांजपे यांनी पक्ष सोडण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण असं सांगितलं की ते काही दिवसांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज होते. नुकतीच राज्यसभेपाठोपाठ महाराष्ट्र विधान परिषदेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी अजित पवार गटाकडून खासदारकी आणि आमदारकीसाठी आनंद परांजपे यांचं नाव आघाडीवर होतं. ते सुद्धा प्रचंड इच्छुक होते, पण पक्षातून त्यांना डावलण्यात आलं. राज्यसभेवर पार्थ पवार यांची निवड झाली तर विधान परिषदेवर झिशान सिद्दीकी यांना पाठवण्यात आलं आणि याच कारणास्तव आता परांजपे यांनी पक्षाला रामराम केल्याचं बोललं जात आहे. महत्वाचं म्हणजे 2014 पासूनच अजित पवारांनी त्यांना विधान परिषदेवर संधी देऊ असा शब्द दिला होता, पण दरम्यानच्या काळात अजितदादा हा शब्द पूर्ण करू शकले नाही. यावेळी मात्र परांजपे यांचं तिकीट पक्क समजलं जात होतं. अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा पवार आपल्याला संधी देतील अशी अपेक्षा आनंद परांजपे यांना होती, पण यावेळी सुद्धा निराशाच हाती आली. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 2 वेळा भेट घेतली आणि त्या भेटीतच शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याचं सांगितलं जात आहे. आता गुरुवारी परांजपे यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय. यावेळी बोलताना ते म्हणाले की राष्ट्रवादी पक्षावर आपली कोणतीही नाराजी नाहीये. मी सर्व नेत्यांचे आभार मानतो. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचे आभार. माझा 14 वर्षांचा पक्षातील चांगला वनवास आज संपला. अत्यंत जड अंतकरणानं आज राष्ट्रवादीतला प्रवास संपून नव्या वाटेवर पाऊल टाकतोय. तसंच शिवसेना प्रवेशाबद्दल आनंद परांजपे यांनी सांगितलं की माझा DNA शिवसेनेचाच आहे. शिवसेनेत मला राजकारणाचं बाळकडू मिळालं, पण आज मी कोणत्याही पदासाठी प्रवेश केलेला नाहीये. तर एकनाथ शिंदे, आनंद दिघे यांचा वारसा पुढे नेत आहे. त्यांच्या कामाची पद्धत लोकांना चांगली वाटते, म्हणूनच त्यांच्यावर आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून मी पुन्हा सेनेत आलो. एकनाथ शिंदे यांनीच मला पहिल्यांदा तिकीट मिळवून दिलं होतं. त्यांनीच माझ्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. आता पक्ष संघटनेत मला काम करायचंय. पक्ष जे काम देईल ते मी जोमानं पार पाडेल, अशा शब्दात आनंद परांजपे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. तर दुसरीकडे अशी चर्चा आहे की परांजपे यांना शिवसेनेकडून एखादं महामंडळ दिलं जाऊ शकतं किंवा मग भविष्यात ठाण्यात तयार होणाऱ्या अतिरिक्त लोकसभा मतदारसंघासाठी परांजपे यांना उमेदवार म्हणून पुढे केलं जाणार आहे. तर मंडळी, ठाणे, कल्याण आणि पालघर भागातील एक महत्त्वाचे राजकीय नेते म्हणून आनंद परांजपे ओळखले जातात.
त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास हा अत्यंत नाट्यमय राहिलाय. त्यांचे वडील प्रकाश परांजपे हे शिवसेनेच्या स्थापनेपासूनच म्हणजेच 1966 पासून शिवसेनेत होते. शिवसेनेतून ते पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि त्यानंतर 1996 पासून सलग 4 वेळा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार राहिलेत. पण 2008 मध्ये पदावर असताना खासदार प्रकाश परांजपे यांचं निधन झालं. नंतर लगेचच झालेल्या ठाणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीत आनंद परांजपे निवडून गेले. पुढच्या म्हणजेच 2009 च्या निवडणुकीत ठाणे आणि कल्याण असे दोन वेगवेगळे मतदारसंघ तयार झाल्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातून आनंद परांजपे पुन्हा एकदा शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले. त्यांनी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसंत डावखरे यांचा पराभव केला होता. पण त्यांची खासदारकीची ही टर्म संपत आल्यानंतर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर टोकाचे आरोप करत जितेंद्र आव्हाड यांना जवळ केलं होतं. पण नंतरच्या लोकसभा निवडणुकीत घड्याळ या चिन्हावर लढलेल्या परांजपे यांचा पराभव झाला. कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांनी त्यांना पराभूत केलं होतं. नंतर मात्र परांजपे यांना विजयाचा गुलाल कधीच लागला नाही. दरम्यान राष्ट्रवादी पक्षात आल्यानंतर अजित पवारांनी त्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी दिली. पुढे राष्ट्रवादीचे 2 गट झाल्यानंतरही परांजपे यांनी अजितदादांना साथ दिली. पण त्यांचं राज्यसभा किंवा विधान परिषदेचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आनंद परांजपे यांनी नवी इनिंग सुरू केली आहे. शिवसेनेकडून त्यांना कोणती जबाबदारी दिली जाते ते पाहणं आता महत्त्वाचं असेल. तर दुसरीकडे गेल्या 14 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रमक चेहरा म्हणून कार्यरत असलेले आनंद परांजपे आता पक्ष सोडून गेल्यानं सुनेत्रा पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. पक्षांतर्गत मतभेद वाढत असल्यानं यापुढे देखील सुनेत्रा पवार यांना अनेक नेते सोडून जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काळात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी पक्षाची वाटचाल कशी होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बाकी आनंद परांजपे यांचा शिवसेना पक्ष प्रवेश आणि राष्ट्रवादी पक्षांतर्गत चालू असलेल्या हालचाली या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.